घेऊया। विजय सर, तुमच्याविषयीचं एक विशेष असं की अख्खा महाराष्ट्र तुम्ही पिंजून काढलाय, त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात कशी माती, कुठली पिकं, वीज पुरवठा कसा, या सगळ्या विषयीची माहिती तुम्हाला आहे। आज दिवसभर जेव्हा या वृत्तमालिकेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांशी बोलतोय, विजय सर, अशी माहिती समोर येते की अनेकदा ज्या शेतातून विजेच्या लाईन जातात त्या 5-5, 6-6 फुटावर आहेत, त्याने कधीतरी धोका उद्भवू शकतो। रात्रीच्या वेळेला जो 3 फेजनी वीज पुरवठा होतो, त्यामुळे रात्रीला कामं करायला शेतकऱ्याला जावं लागतं, तर त्याला ती भीती असते की काही आपलं बरं वाईट विजेच्या धक्क्यामुळे होऊ नये। जसं जालन्यामध्ये घटना घडली, जनावरांची जी भीती, जनावरांचा जो प्रश्न असतो तो तर आहेच, याच्या व्यतिरिक्तच सुद्धा अनेक प्रश्न समोर आले। तर तुम्ही काय सांगाल, ही व्यवस्था, हे नियोजन बदलता येऊ शकत नाही का? सकाळी सिंगल फेजनी वीज पुरवठा असतो, रात्री मात्र तो 3 फेजनी केला जातो, आणि त्यामुळे शेतकऱ्याला जर रात्रीच जावं लागतं शेतात, त्याच्या नियोजनाविषयी आपण फार छान विषय घेतलेला आहे आणि मी त्या 3 भावांना विनम्र श्रद्धांजली देतो आणि त्यांना शेतीतले हुतात्मे मी मानतो की जसं सीमेवर आमचा जवान देशाच्या रक्षणाकरता बलिदान करतो, तसं जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्रींनी जे म्हटलं होतं त्याप्रमाणे या किसान पुत्रांनी आपलं बलिदान देशाच्या अन्न सुरक्षेकरता केलेलं आहे असं आपण मानलं पाहिजे आणि म्हणून मी त्यांना विनम्र श्रद्धांजली देतो। त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देव शब्दात कशी काय आपण देऊ शकतो मला कळत नाहीये, पण मला हे समजत नाहीये की आपण असे बळी गेल्यानंतरच चर्चा करायची का? आपण हा विषय घेतला, मी आपलंही आभार मानतो। खरंच आपण गांधींचं नाव घेतो, आता मी दीनदयाल उपाध्यायच्या विद्यापीठाचं पाहत होतो, आपण या सगळ्या मोठ्या माणसांची नावं घेतो, पण यांनी अंत्योदयाच्या माध्यमातून सुद्धा त्या अन्नदात्याला न्याय दिला पाहिजे म्हटलंय। अहो मला समजत नाही, उद्योग रात्री चालू शकतात ना, पण शेती असा व्यवसाय आहे की जो रात्री जाऊन पाणी द्यायचं हे कसं काय आहे हो? वीज काटा आहे, साप आहे, सगळ्या गोष्टी आहेत, वन्य प्राणी आहेत आणि ही अनेकदा तक्रार आहे। मी अत्यंत नम्रपणे आपल्याला सांगतो की एक 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। माझ्या गावात एक वीज तार पडून होती आणि एक व्यक्ती सकाळी प्रातःविधीला गेला, त्यांनी हात लावला त्याला, बरोबर तो चिपकून गेला आणि मेला। अशा खूप घटना घडतात, पण आपण कधी लक्ष देत नाही। आता जे शेतकरी नुकसान होतं याच्याबद्दल सांगितलं, मी तुम्हाला परवाची माझ्या शेतातली गोष्ट सांगतो, कशा कशा गोष्टी याच्यात होतात। माझ्या वरच्या भागातल्या एका शेतकऱ्याने रात्री आपल्या शेतात पाणी सोडून दिलं, तो आपल्या घरी येऊन गेला, कारण की रात्री वीज आहे। त्याच्या शेतात पाणी भरलं आणि ते पाणी सगळं माझ्या शेतात उतरलं। दुसऱ्या दिवशी माझ्या शेतात गव्हाची पेरणी होती, ती मला थांबवावी लागली। माझा माणूस म्हणतो की आपण याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करूया, म्हणजे भांडणं करायची का? मला असं वाटतंय की जेव्हा आपण अन्नदाता शेतकरी म्हणतो तेव्हा शेतीमध्ये दिवसा वीज मिळाली पाहिजे। मी अत्यंत नम्रपणे जे सांगतो की विजय सर, 2015 हाच ला मी मुद्दा आहे। गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला रात्रीचाच 3 फेजनी वीज पुरवठा होतो। इतर राज्यांमध्ये सुद्धा थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे। का याच्यात बदल झाला नाही, किंवा इतके वर्ष एक ठोस विचार का नाही पुढे आलाय, किंवा सरकार तो अंमलात आणत नाही? मी तुम्हाला ते सांगत होतो, अत्यंत नम्रपणे मी सांगतो की 2015 ला मी गुजरात मध्ये गेलो होतो आणि आपल्या इकडे गुजरात मॉडेल मध्ये शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळते असा प्रचार आहे, पण गुजरातच्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की त्यांना रात्री जाऊनच पाणी ओलावं लागतं। आणि अत्यंत नम्रपणे सांगतो, तेव्हा आल्याबरोबर मी मोदी साहेबांना पत्र लिहून विनंती केली होती की आमच्या सोबत गुजरात मध्ये या आणि गुजरातच्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐका। मला काय वाटतंय, घोषणा खूप होतात हो, पण ग्राउंड रियालिटी ही आहे की सगळी शेतकऱ्यांची उपेक्षा होते। शेतकऱ्यांना अधिक उत्पादन करा म्हणून सांगितलं जातं, त्याच्याकरता आमचे पोरं किती मेहनत घेतात, हे शेतमालक आहेत, हे शेतमजूर नव्हते, पण याचाही विचार होत नाही आणि अधिक उत्पादन करण्याची शिक्षा कशी होते हे याच्यातनं दिसतंय। मला असं वाटतंय की आता तरी अनेक बळींची वाट न पाहता आमच्या देशामध्ये, मी राज्याला सुद्धा म्हणणार नाही, आमच्या देशामध्ये देशाचं एक चांगलं शेती धोरण, अग्रिकल्चर पॉलिसी ही ठरवण्याची वेळ आलेली आहे। तमिळनाडूमध्ये फुकट वीज मिळते, आमच्याकडे विजेच्या बिल 50% माफ केला म्हणून उपकार सांगितला जातो आणि कोरडवाहू शेतकऱ्यांची तर पूर्ण उपेक्षाच उपेक्षा आहे। मला
की 70 वर्षामध्ये जे घडलं नाही ते पुढच्या 4-5 वर्षात तरी घडावं अशी आपण अपेक्षा करूया. आणि शेतकऱ्यांचे असे जे बळी जात असतील त्यांना हुतात्म्याचा दर्जा दिला गेला पाहिजे. मग ते विजेनी असो, ते सर्पदंशानी असो, ते बिबट्याच्या हल्ल्याने असो, या सगळ्यांना तो सन्मान दिला पाहिजे. आणि तशा पद्धतीची आर्थिक तरतूद आमच्या राज्याच्या आणि देशाच्या बजेटमधनं व्हायला पाहिजे. पण नक्की दिवसा विजय सर, पण एवढं सगळं बोलत असताना एक दुसरी नस मात्र तुम्ही पकडलीत आणि प्रश्न फार महत्वाचा उपस्थित केलाय, तो असा की कुणाचा तरी जीव गेल्यानंतर आपण या सगळ्या विषयी बोलणार का? आम्हाला पण तेच म्हणायचे आणि आम्ही म्हणूनच हा प्रश्न उपस्थित करतोय की कायमस्वरूपी तोडगा यावर काही निघणार आहे का याविषयी. विजय सर, आपण बोलूया. मुजीब शेख सुद्धा आपल्या सोबत आहेतच नांदेडातून. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.